भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. काही कोकाटेने बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू. शेतकऱ्याच्या संबंधामध्ये उद्गार काढले ते मला वाटतं योग्य आहे असं मला वाटत नाही, परंतु त्याच्या मागचा बोलण्याचा हेतू यदा कदाचित वेगळा असू शकतो. कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडू नये. शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे. खरं तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण मी तसं अजून बघेल काय बोलले ते. पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशी उभा आहे शेतकऱ्यांच्या, आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्या जबाबदारी मी पार पाडू. काही कोकाटेने बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू. पण खरं तर मला असं वाटतं की आम्ही सर्वांची जबाबदारी आहे. माननीय देवेंद्रजीचं सरकार, आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या मागे उभं आहे आणि पूर्ण पंचनामे करून सर्वांना आम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ. राज्याचे कृषी मंत्री यांनी ज्या पद्धतीनं आज शेतकऱ्याच्या संबंधामध्ये उद्गार काढले ते मला वाटतं योग्य आहे असं मला वाटत नाही, परंतु त्याच्या मागचा बोलण्याचा हेतू यदा कदाचित वेगळा असू शकतो. एकंदरीत कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांचं काम पाहिलं तर समाधानकारक आहे. या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे का? तर निश्चितपणानं दिली पाहिजे. याचं कारण शेतकऱ्याचं कर्ज हे सरकारचं धोरणामुळं झालेलं आहे आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्याला रद्द करावे लागतील. शेतमालाला चांगला भाव मिळेल या संदर्भामध्ये धोरणं आखावी लागतील. आणि जोपर्यंत शेतीमध्ये आपण शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं अशी धोरणं आखणार नाही, शेतकरी विरोधी कायदे हटवणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये कर्जाचंच पीक येणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की मंत्री महोदयाने बोलत असताना एक राज्यातल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत या संदर्भामध्ये काय जी जाणकार मंडळी आहे याची एक भव्य एक गोलमेज परिषद शेतकऱ्यांची घ्यावी आणि त्यामध्ये मतं जाणून घ्यावी ते. परंतु आजपर्यंत शेतकऱ्याचं धोरण ज्यांचं चिखला मातीमध्ये हात आहेत यांनी ठरवलं नाही, पण ज्यांनी डायनिंग टेबलवरती चमच्यानं शेतकऱ्याचा घास खाल्ला आणि 80मध्ये उताने पडले यांनी शेतकऱ्याचं धोरण ठरवलं. म्हणून शेतकऱ्याचा मसनवाटा झाला आणि म्हणून शेतकरी कर्जबाजारी व्हायला लागला. याचाही कुठंतरी अभ्यास होणं गरजेचं आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.